आज आपल्या समोर मातृत्वातून आयोजित केलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ राष्ट्र प्रेरणास्थान या विषयावर माझे विचार व्यक्त करणार आहे। खरं तर ज्या वयात बाहुलांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग असणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा। राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील लखुजीराव जाधव व माळसराणी यांच्या राजघराण्यात 12 जानेवारी 1598 रोजी झाला। त्यांनी लहानपणापासूनच दांडपट्टा चालवणे, घोडेस्वारी, राजनीती, युद्धनीती व इतर युद्धकलेत प्रावीण्य मिळवलेच होते। खरं सांगायचं झालं म्हणजे राजमाता जिजाऊ या साधारण स्त्री कदापि नव्हत्या। जिने प्रत्येक मावळ्यांच्या रक्तात स्वाभिमान मिळवला, जिने प्रत्येक मावळ्यात शिवाजी घडवला, जिने पत्नी म्हणून वेळोवेळी शहाजीराजांना धीर दिला, जिने शिवबाच्या मातृत्वावर गुरुत्वही स्वीकारले, ती माता साधारण कशी? माता तरी कलावंत असते। तिने दिलेले ज्ञान एखाद्या ग्रंथापेक्षाही पवित्र असते। ती आपल्या मुलांना घडवण्याची कामगिरी करीत असते आणि तशी कामगिरी राजमाता जिजाऊ यांनी केली। राजमाता जिजाऊ यांनी केली। त्यांनी त्यांच्या ज्ञानाने, बोधाने शिवबाला इतके प्रभावशाली केले की त्यांनी स्वराज्य स्थापनच केले। म्हणून राजमाता जिजाऊ या देववादी नाही तर त्या प्रयत्नवादी होत्या। खरं सांगायचं झालं म्हणजे तो काळच फार भयंकर होता। लोकांनी गुलाम व्हावे, आदिलशाही निजामशाहीची चाकरी करावी व भूमनसोक्त वर्तनदार व्हावे। ज्ञानी माणसांनी आपल्याच माणसांची घरी लुटवून जी कमाई केली त्याचा हिशोब शत्रूलाच द्यावा। कलाकारांनी आपल्याच माणसांची फजिती रंगून रंगून शत्रूला सांगावी। हे सर्व काही समाज सगळा अत्याचार सहन करत होता। शेतकऱ्यांची अवस्था फार भयंकर। जिजवावं आपण पण कणकी मात्र बादशहाने भरावी, घाम गाळावा आपण पण पोट भरू नये, अशी ही दयनीय अवस्था जिजामातांना बघवत नव्हती। त्यांना अन्यायाविरुद्ध लढणारा एक वीर पाहायचा होता आणि त्यासाठी संस्कारही तसेच हवे होते हे जिजामाता जाणून होत्या। मी एका प्रसंगावरून सांगू शकते की ते संस्कार कसे होते। बंगळूरच्या जहागिरीवरती आदिलशाहीच्या दरबारात शहाजीराजे होते। शहाजीराजे तिकडे असताना लहानगे शिवराय पुण्यात होते आईंसोबत म्हणजे जिजाऊंसोबत। शहाजीराजांचं पत्र आलं आणि जिजाऊंच्या हातात पडलं की मला शिवाजीला पाहायचं। शहाजीराजांचं ते पत्र जिजाऊंच्या हातात पडता बरोबर जिजाऊंनी लहानग्या शिवाजीला घेतलं। बारीक 8-10 वर्षाचे शिवराय बंगळूरच्या दिशेने गाव परत गेले। बंगळूरच्या जहागिरीवरती पोहोचले, आदिलशाहीच्या दरबारात पोहोचले। मोठ्या आनंदानं स्वागत झालं, ओवाळलं, बाप लेकाची भेट झाली म्हणजे छत्रपती शहाजीराजे